मानसून ही बरसात है। काय भयानक प्रकार आहे हा. एवढं मोठं हॉस्पिटल आणि इतका निष्काळजीपणा. शी. आधीला हे सांगायला पाहिजे. नाही पण तो अजून ऑपरेशन थिएटर मध्येच असेल. नंतर शांतपणे बोलते त्याच्याशी. पण त्याला ही गोष्ट कळलीच पाहिजे. ओ नो. मनू. मनू बरी आहे का बघायला हवं. आता घरी जायला हवं. मनू बिचारी केव्हाची वाट बघत असेल. मला बरं वाटत नव्हतं कारण मला जरा टेन्शन आलंय. कसलं ग? काही मल्हार अजून काही कमवत नाहीये. त्यात आता आमचं बाळ येईल. मल्हार सेटल झाला पाहिजे ना तोपर्यंत. आणि असं किती दिवस आम्ही घरच्यांकडे पैसे मागायचे. बरं नाही वाटत ताई. डोंट वरी मनू. होईल सगळं व्यवस्थित. आणि तू आत्ता का सगळ्याचा विचार करतेस? मला एक सांग. घरात कोणी काही बोललं का तुला? तर नाही म्हणजे नाही असं काहीच कोणी काही बोललं नाहीये. पण मल्हारकडे आता स्वतःचा पैसा असणं गरजेचं आहे ना. अगं मग तू करेल ना काहीतरी जॉब वगैरे. तेच तर ना. त्याला नाही करायचंय जॉब. त्याला कोणाच्या हाताखाली काम नाही करायचं. त्याला स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा आणि त्यासाठी भरपूर पैसे लागणार. बर ओके. आपण करूया काहीतरी विचार. आपण लोन बिनचा विचार करू. आधी राहील गॅरंटर. ओके. अगं पण ते लोन नंतर आम्हाला फेडावं लागणारच आहे ना. ते करावंच लागेल म्हणून. मला सांग दुसरा कुठला पर्याय आहे आपल्याकडे? ते घराचा म्हणजे घर विकायचा विचार करूया म्हणजे केला तर. नाही म्हणजे सौरभ दादा असं म्हणत होता की अश्विनी डोक्यात भरवलं ना तुझ्या? काही पण काय हरकत आहे. म्हणून ऐक. एक मिनिट. हे बघ ती जागा एका बिल्डरला देऊन रिडेव्हलपमेंटला गेली तर सगळ्यांचेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ना. आणि आता आपल्याला गरज आहे म्हणून म्हणते मी. ऐक. ते घर विकणं हा एकमेव पर्याय असं नाही वाटत मला. आणि तुझं माझं सोड. त्या घराविषयीचा कोणताही निर्णय हा आई बाबांचा असेल, तुझा किंवा माझा किंवा सौरभचा नाही. ताई म्हणून म्हणते तू एकदा आई बाबांशी बोल ना. एकाच झटक्यात सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. अगं पण त्यामुळे एका झटक्यात डोक्यावरचं छप्पर गेलं असं आई बाबांना वाटेल त्याचं काय? ऐक 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 ऐक. लोन काढून मल्हारचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. जॉब बदलल्यामुळे सौरभला पैसे मिळू शकतात. पण या एका निर्णयामुळे आई बाबांना किती ऍडजस्टमेंट करायला लागते या वयात. ताई अगं मग आपल्या मुलांसाठी थोडी ऍडजस्टमेंट करतील ते. म्हणून पण मुलं म्हणून आपण आई बाबांची सोय बघायची का गैरसोय? आणि आपल्याला सगळं एका झटक्यात हवंय म्हणून त्यांना घर विकायला लावायचं, त्यांच्या आठवणी विसरायला लावायच्या. हे पटतंय तुला? ताई तू काय बोलतेयस? तू थोडा प्रॅक्टिकल विचार कर ना. ती जागा रिडेव्हलपमेंटला गेली तर नवीन घर आपल्याला मिळणार आहे आणि त्या नवीन घरात आपलेच आई बाबा राहणार आहे. आणि सौरभ दादा म्हणालाय की तो त्यातला हिस्सा आपल्याला देणार आहे. मग काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे वाटण्या करायच्या आहेत का? अगं काय हरकत काय आहे? म्हणून मल्हार कमवत नाही हे तुला लग्नाच्या आधीच माहिती होतं. इनफॅक्ट तू प्रेग्नंट होण्याच्या आधीपासून हेच होतं. मग तेव्हा तू का नाही विचार केलास की आता घाई नको करायला? हा सगळा घोळ घातलास आणि आता म्हणतेस पैसे नाहीये घर विकूया. त्याला काय अर्थ आहे? हो चुकलं माझं. मीच चुकीची आहे. पण मला एक सांग, आई बाबा काय आयुष्यभर त्या घरात राहणार आहेत? कधी ना कधीतरी रिडेव्हलपमेंटला जाणार आहे ना. आत्ता गेलं तर काय प्रॉब्लेम आहे? नाही एक मिनिट. त्या घराची रिडेव्हलपमेंट करायची की नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल. पैसे मिळवण्याचे 100 मार्ग असताना ते घर विकणं हा पर्याय नाहीये. ताई मग तू जर त्यांच्याशी बोललीस आणि त्यांनी स्वतःहून घर विकायचा निर्णय घेतला तर मग तर काही प्रॉब्लेम नाहीये ना. म्हणून म्हणते त्यांच्याशी प्लीज बोल. ते तुझं ऐकतील प्लीज. गॉड. म्हणून तुला कळतच नाहीये मी काय बोलतेय ते. ताई तुला कळत नाही मी काय म्हणतेय.
ताई मला इतकंच कळतंय की मल्हारला बिझनेससाठी पैसे मिळणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर मल्हारची आई माझ्याशी कधीच नीट वागणार नाही. त्यामुळे प्लीज तू आई बाबांशी बोलशील का प्लीज. तू आराम कर. तुला आता विश्रांतीची गरज आहे. काही लागलं तर हाक मार मला. ओके? स्ट्रेस नको घेऊस. काय जेवायला आज? ये. वा, वा. ये ग मीरा. आहा, कोबीच्या वड्या. क्या बात आहे आई. चला, मी जेवणाची वाट बघणार नाहीये, मी लगेच खाणार आहे. मी नाही केल्यात, मीरानी केल्यात. आधीला आवडतात ना, म्हणून खास त्याच्यासाठी केलंय. मग असू द्या. मी घेणार आहे. जपून. आवडे ना म्हणून तू पण घे ना. मला तसेच गेले मला घे. ए पुढे आधीसाठी ठेवा ना. त्याला आवडतात म्हणून केले आहेत ना. सरप्राईज. अरे तुला कसं कळलं सरप्राईज आहे? माझ्यासाठी सरप्राईज आहे. काय मीराने कोबीच्या वड्या केल्यात तुझ्यासाठी. काय सांगतेस काय? स्पेशल तुझ्यासाठी केल्यात. आणि आईने तर धमकी दिली आहे, संपवू नका सगळ्या, आधीसाठी राहू द्या. घे घे घे. अरे व्हॉट अ कोइन्सिडन्स. तू माझ्यासाठी इथे सरप्राईज म्हणून कोबीची वडी बनवतेस आणि हे बघ मी काय आणलंय तुझ्यासाठी. पॅटीस? येस, घे घे घे. एक मिनिट. तू आईकडे गेला होतास ना? आईने पाठवलेत ना? हे मी केले स्वतः माझ्या हाताने. चल, काहीतरी सांगू नको. आईची रेसिपी आईने केली. हो पण आईने मदत केली ना मला. मी तुला याची रेसिपी सुद्धा सांगू शकतो. मीरा, मी तुला सरप्राईज देण्यासाठी हे बनवलंय. हवं तर सासूबाईंना फोन करून विचार. मीरा, मी तुझ्यासाठी इतकी मेहनत घेतली आणि तू मला खोटं ठरवतेस. नाही 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 नाही, पण तू आणि अचानक शेफ वगैरे. तुझ्यासाठी. मीरा, अगं आधीला कोबीच्या वड्या दे ना. हो. एवढा खटाटोप करून तू त्याच्यासाठी केल्यास आणि दिल्याच नाही. मिरते भरव तू आधी मामाला. अगं बाई. त्याला म्हणतात पाच. कमाल केली हा. अरे आईनी सांगितलं, त्यांनी सांगितलं तसं मी करत गेले. नाही पण मी आता तुझ्या आवडीची एक एक गोष्ट शिकणार आहे त्यांच्याकडून. तुमचं चालू द्या, मी आले. अगं मधुरा जेव तरी. अरे बाबा या ना, तुम्ही पण आम्हाला जॉईन व्हा. अहो हो. आदिनी आणि मीरानी ना एकमेकांच्या आवडीच्या डिशेस केल्यात आज. हे बघा, पॅटीस आणि कोबीची वडी. हो पण कशासाठी? काही नाही, सहजच आम्हाला एकमेकांना सरप्राईज द्यावं असं वाटलं. हो छान आहे छान आहे. पण मी सुद्धा तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन आलो आता. आदिराज,
दिल्लीला एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे, मेडिकल कॉन्फरन्स. सो आपल्या हॉस्पिटलच्या तर्फे तुला पाठवायचं ठरतंय. अभिराज, खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. जस्ट ग्रॅब इट. आधी कॉंग्रॅच्युलेशन्स. पण बाबा तिथे थोडे मोठे मोठे डॉक्टर्स असतील, त्यांच्या समोर एखादी केस प्रेझेंट करायची म्हणजे मला खूप प्रिपेअर करावं लागेल. सो अरे सहज जमेल तुला. डोंट वरी अबाउट इट. सो तुझं कन्फर्म सांगू ना? गुड गुड. दॅट्स लाईक माय बॉय. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आणि यू कॅरी ऑन, मी आलो जरा फ्रेश होत. चला वाढायला घेऊ का? अभिराज, एकदा का तू दिल्लीला गेलास की मग मीराला हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट मधून सहज बाजूला करता येईल. चला मनू मॅडम, गोळ्या घ्या. मनू, काय झालं? गोळी घे. मल्हार ऐक ना, मगाशी ना अश्विनी वहिनीचा फोन आला होता. ती म्हणत होती की आमच्या घरासाठी एका मोठ्या डॉक्टरांनी 5 कोटींची ऑफर दिली आहे. किती? 5 कोटी? हो रे, प्राईम लोकेशन आहे मल्हार. आणि ती असं पण म्हणत होती की ते लोक आपल्याला हिस्सा देणार आहेत. म्हणजे मीरा ताईला 1 कोटी आणि आपल्याला 1 कोटी. ऐक ना मनू, तू ना त्यांच्या बोलण्यात येऊ नको. सगळं त्यांना खूप डायसी आहेत. तू घर विकण्याचा विचार डोक्यातून काढून टाक. आपण करू ना काहीतरी, आपण पैसे मिळवू. पण पण हा ऑप्शन नको प्लीज. अरे पण या गोष्टीमुळे आपलं फ्युचर सिक्युअर होईल ना मल्हार. मल्हार विचार कर, 1 कोटी एकत्र मिळणार आहेत. आणि मला आपल्या बाळाला काही कमी पडू द्यायचं नाहीये मल्हार. हे बघ, तुला स्टार्टअप साठी वेळेवर पैसे मिळाले तर तू सेटल पण वेळेत होशील ना. तुझ्या आणि माझ्या दोघांच्याही आईबाबांचं टेन्शन जाईल मल्हार. हे बघ, ते घर विकलं गेलं ना की सगळ्यांचाच फायदा आहे. हो मनू, पण असं आयतं पैसे घेणं म्हणजे मला थोडस. अरे पण त्या घरातला हिस्सा माझ्यासाठी पण आहेच ना. आणि ते पैसे कधी ना कधी तरी आपल्याला मिळणारच होते. मग आता गरज असताना मिळणार आहेत तर ते बरं आहे ना, नाही का? आणि मल्हार, मी ना मीराताईला ओळखते. मीराताई काही आई बाबांकडनं पैसे घेणार नाही. मीराताई ते पैसे आपल्यालाच दे. म्हणजे 2 कोटी. तू म्हणशील तुला तो बिझनेस करता येईल. कळतंय? मला पटतंय तुझे बोलती असते. पण वेळ आता काही नाही. हे बघ, आपल्याला फक्त आता मीराताईला पटवायचंय. हेच जरा कठीण आहे. त्यामुळे ना आपण आई बाबांना तयार करायला पाहिजे. मला आपण एक काम करूया. आपण ना उद्याच आमच्या घरी जाऊया. तू आई बाबांशी बोल. ते ना जावयाचं बोलणं असं टाळू नाही शकणार. ऐक ना मनू, मला असं डायरेक्ट जाऊन पैसे मागणं थोडंसं ऑड वाटतंय. हे पटत नाहीये मला, बरोबर वाटत नाहीये. पण त्याला काही आता इलाज नाहीये. आपल्या बाळासाठी आपल्याला हे करायलाच हवं मल्हार. कळतंय का? उद्या आपण जाऊया आणि काय ते फायनल करूनच टाकूया. मीरा, तुझ्या जीवावर बेतलं तरी तू तुझा हट्टीपणा सोडत नाहीयेस. आता आज जे काही होईल ना ते मला नाईलाजानं करावं लागतंय.
तू जरा प्रॅक्टिकली विचार केला असतास तर ही वेळ तुझ्यावर आली नसती. सॉरी मीरा, नाईलाज आहे माझा. पाठक साहेबांनी तुम्हाला त्यांच्या केबिन मध्ये बोलवलंय. आत्ता हा लगेच बोलवलंय. हा. बर, बघते. हे घे मी आलीच. हो. काय रे, काय एवढं अर्जंट काम काढलं? तर सगळ्यांच्या डोक्यावर कोणीतरी असतच. बाबा, आत येऊ? ये 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 मीरा ये. बाबा काही काम होतं का? मीरा, हे मिस्टर शिंदे, यांची बायको माया शिंदे आपल्या हॉस्पिटलमध्ये आत्ता ऍडमिट आहे. हा, हो हो. हे लोअर इकॉनॉमिक ग्रुपमध्ये आहे, त्यामुळे फ्री ट्रीटमेंटसाठी हे एलिजिबल आहे. यांच्याकडून तू पैसे घेतलेस ट्रीटमेंटसाठी असा यांचा आरोप आहे तुझ्यावर. काय? ओ काय हो? हा, का असं बोलताय तुम्ही? का खोटं बोलताय? तुमच्याकडून मी पैसे घेतले? मी तुम्हाला याआधी कधी बघितलेले नाहीये. मला मुळात तुम्हाला एक मिनिट म्हणूनच मी त्यांना इथे बोलवलं. म्हटलं जे काय आहे ते समोरासमोर होऊन जाऊन दे आणि 4 भिंतींच्या आत. मॅडम, मी स्वतः तुम्हाला पैसे दिले. हो का? कधी दिले तुम्ही मला पैसे? आज. कुठे? मॅडम असे काय करता? तुमच्या केबिन मध्ये मी तुम्हाला स्वतः पैसे दिले. किती? सांगा ना, किती दिले पैसे? तुम्हीच दिलेत ना? तुम्हाला माहित नाही किती दिले? किती? काहीतरी 25,000 रुपये दिले असं म्हणत होते. तुम्ही 25,000 रुपये दिले? हा, मी तुम्हाला 25,000 रुपये दिले होते. हो साहेब, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. मॅडमनी त्यांच्या ड्रॉवर मध्ये ते पैसे ठेवलेत. ड्रॉवर मध्ये ठेवलेत का? ठीक आहे, चला मग सगळे जवळ चेक करतो. नाही थांब मीरा, मी नाही बाबा, कशाला? आता कळेल ना कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं बोलतोय. सगळेच जाऊ. वैशंपायचं तुम्ही चला, बघा, चेक करा. ड्रॉवर मध्ये पैसे आहेत का बघ ना, म्हणजे यांचा प्रश्नच मिटेल. पैसे नसणारच आहेत सर. मी फक्त कामाच्या फाईल्स ठेवते इथे, बाकी काही. हे काय? आई बाबा, मी जरा स्पष्टच बोलते, म्हणजे वाईट वाटून घेऊ नका तुम्ही. काय आज ना उद्या हे घर रिडेव्हलपमेंटला जाणार आहे, पण जर ते आत्ता विकलं गेलं तर चांगले पैसे मिळतील आपल्याला. म्हणजे तुम्हा दोघांना काही पैसे FD म्हणून ठेवता येतील, ज्याचं दर महिना व्याज मिळेल. सौरभ दादाचं ऑफिस होईल आणि मल्हारला स्टार्टअप करायचंय तर त्यासाठी खूप पैसे लागणार आहे. ते जर पैसे वेळेत मिळाले तर
तो वेळेत सेटल होईल. आतापर्यंत फक्त अश्विनी घर विकायच्या गोष्टी करत होती, मग सौरभही तीच भाषा बोलायला लागला आणि आता मनूही. नाही, या सगळ्या प्रकारात आपण एकटे पडणार आहोत असं वाटतंय मला. कोणी म्हटलंय ना ते खरं आहे. पैशाचा प्रश्न आला ना की भावना, नाती सगळं कोलमडून पडायला लागतं. आई काही कोलमडत वगैरे नाहीये, उलट सगळ्यांचाच फायदा होणार आहे यातून. बरोबर आहे मनू तुझं. मनू तू घरात सगळ्यात लहानच, पण तुझं व्यवहार ज्ञान ना सगळ्यात चांगलं आहे बघ. आई बाबा तुम्ही जरा तिच्या बोलण्याकडे लक्ष द्या. पॉझिटिव्हली घ्या ना थोडं. आलेली संधी कशाला घालवायची? ती बरोबर बोलतीये. 1 मिनिट. अजूनपर्यंत आपल्यावर अशी वेळ आली नाही की घर विकलं नाही तर आपल्याला जेवायला मिळणार नाही. आणि समजा आम्ही नाही म्हणालो तर काय आम्हाला घराबाहेर काढणार आहे तुझ्या? आई काय बोलतेस तू? हा, नाही, काही सांगता येत नाही तुमचं. तुम्ही आता जनरेशन नेक्स्ट वगैरे आहात ना, आणि आम्ही जुने पुराणे पोतेऱ्यासारखी माणसं. मला त्याला तर फेकून द्यायला मला घराबाहेर. आई तू नको तिथे विषय नेतेस. हा क्लिअर कट व्यवहार आहे, समजून घे ना. आम्हाला समजून घेता येणार नाही. आई मला बोलायचंय ते मी बोलले. आता तुम्ही ठरवा की तुम्हाला काय महत्वाचं आहे, हे घर की तुमच्या मुलीचं फ्युचर. फार बोललीस म्हणू तू. आमच्या प्रायोरिटीज बद्दल शंका घेण्याची गरज नाहीये. आम्ही बघू या घराचं काय करायचं ते. मीराचं ही मत महत्वाचं आहे, विचारात घेतलं जाणार आहे ते. मॅडम, निशा, फार काही महत्वाचं नसेल तर नंतर सांग, आता मला नाही बोलता येणार. नाही मॅडम, मला सगळं कळलंय आणि यात तुमची काहीच चूक नाहीये. तो माणूस सरळ सरळ खोटं बोलत होता. मी त्याला प्रश्न विचारायला लागल्यावर तो गोंधळला. वैशंपायनमध्ये बोलले नसते ना तर आत्ताच सोक्ष मोक्ष झाला असता आणि कळलं असतं कोण खोटं बोलतंय ते. मला तर शंका येते की या मागे वैशंपायनांचाच हात आहे. पण ते असं का करतील? बाबांच्या मनातून माझी इमेज पूर्णपणे उतरवून टाकण्याकरता. मला माहित नाही यात वैशंपायनांचा काय फायदा आहे, पण ते जे वागतायत ते खोटं आहे हे मला प्रूव्ह करावं लागेल. या गोष्टीची पाळंमुळं खणून काढावी लागतील. तो माणूस असं म्हणाला ना की तो इकडे आला होता आणि त्यांनी मला पैसे दिले आणि मी ते ड्रॉवर मध्ये ठेवले. तो या केबिन मध्ये आलाच नव्हता हे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. बाबा सॉरी, मी अचानक आले, पण तुम्हाला भेटणं खूप महत्वाचं होतं. मी तुम्हाला म्हणाले होते ना त्या शिंदेकडनं मी पैसे घेतलेले नाहीयेत, पण तेव्हा माझ्याकडे पुरावा नव्हता. आता माझ्याकडे पुरावा आहे. पुरावा काय? कसला पुरावा? बाबा पेन ड्राईव्ह. यामध्ये माझ्या कॉरिडॉर मधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं दिवसभराचं फुटेज आहे. तो शिंदे असं म्हणाला ना की त्यांनी आज माझ्या केबिन मध्ये येऊन पैसे दिले. तुम्ही प्लीज लावून चेक करा. हे बघा बघा. बाबा, आज सकाळपासून हा शिंदे एकदाही माझ्या केबिन मध्ये आल्याचं किंवा बाहेर गेल्याचं दिसत नाहीये. तुम्ही पुरावा बघितलात, आता साक्षीदार बोलावते. निशा, त्यांना घेऊन ये प्लीज. सावकाश या. बाबा, या मायाताई.
म्हणजे मिसेस माया शिंदे याच ऍडमिट आहेत आपल्या त्या वॉर्डमध्ये. यांना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. डॉक्टर साहेब, माझा नवरा खूप लालची आहे. तो पैशासाठी काहीही करू शकतो. या मॅडमवर त्याने खोटा आरोप केलाय. खरं तर यांनी आमच्याकडे कधीच पैसे मागितले नव्हते. उलट या आम्हाला नेहमी मदत करतात, आमची काळजी घेतात, आपुलकीने आमची विचारपूस करतात. आम्हाला काही औषधं लागली तर या स्वतःहून आणून देतात. साहेब, माफ करा, माझ्या नवऱ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आणि हे पैसे आमचे नाहीये. बोल बाळा म्हणू, तब्येत कशी आहे तुझी? नाही, मी वेगळ्या कारणासाठी ताई तुला फोन केलाय. मग सांग मला, काय डिसिजन घेतलायस तू? एक मिनिट, कशाबद्दल बोलतेस तू? कसला डिसिजन? आपलं घर विकण्याबद्दल. मी आता थोड्या वेगळ्या टेन्शन मध्ये, आपण नंतर बोलूया याबद्दल. हा ताई, तुला कधीच बोलायचं नसतं या विषयावर, आता बोल. म्हणू, आपण आधी आल्यावर सगळे एकत्र बोलूया का? तर तुला आत्ता फोनवर निर्णय हवाय माझा? होय. मग माझं उत्तर नाही असं आहे. ताई ना, तू ना एक नंबरची स्वार्थी झालीयस. तू स्वार्थी झाली नाहीस, तू आधीपासून स्वार्थी होतीस. मला आता कळतंय. नाही, तुला ना फक्त तुझं पडलंय. तुझे विचार, तुझे आदर्श, तुझी स्वप्न, तुझी मतं, बाकी काही नाही. आम्ही कोणीच नाही. मनू, हे बघ, रागा करून फोन ठेवू नको. हॅलो, तू फोन. हॅलो मनू. मूर्ख मुलगी, सगळं एकाच दिवशी व्हायचं होतं. मनू, अगं शांत हो, प्लीज शांत हो. मीरा ताई, का ऐकत नाहीये माझं? मनू, मनू काय झालं तुला? मनू, ए मनू, आई, आई, मनू, मनू, मनू काय होतं? मनू, ए मनू, आई, बघ ना, मनूला काहीतरी झालंय. आई. हा मल्हार, बोल. हॅलो, मीराताई, मनू. मल्हार, तुझा आवाज कसा येतोय? काय झालंय मनूला? मीराताई, अगं मनूला बोलता बोलता कसं तरी व्हायला लागलं. तिच्या पोटात दुखायला लागलं आणि ती पडली. म्हणजे अशी कशी पडली? ऐक ना मीराताई, प्लीज तू अर्जंट ये ना, प्लीज. मला खूप भीती वाटते. प्लीज ये, प्लीज. मल्हार, मी निघाले, मी पोचते, मी आलेच. काय ग मीरा, ते डॉक्टर दिवेकर आलेत. ते खूप चांगले गायनक आहेत, ते ट्रीट करतायत मनूला. ओके? पण मनू कशी आहे सांग ना मला, म्हणजे डॉक्टर काय म्हणाले? ते काय होतंय ना आई, तिचं बीपी फ्लक्च्युएट होतंय खूप. मगाशी एकदम लो होतं, आता अचानक वाढलंय. पण मीराताई, हे असं कशामुळे झालं असेल? मनस्ताप झाला असणार आहे तिला, किंवा कुठेतरी काहीतरी बोललं असेल. कोणाशी बोलत होती फोनवरती? ती माझ्याशी बोलत होती. मग तिला त्रास होईल असं काही बोललीस का तू? मधुराताई, माझ्या बहिणीला 7व्या महिन्यात त्रास होईल असं मी स्वतःहून काही वागेन का? बरं बरं, असू दे असू दे. आधी डॉक्टर काय म्हणतात ते बघूया का आपण? हा, यांना फोन कर ना. हो, बाबांनीच दिवेकरांना फोन केलाय. आधी आला की नाही विचारत होते. नाही, त्याचा फोन स्विच ऑफ आहे आणि मेसेजही नाही आलाय अजून. काय सुरू थोडं गडबडीत कुठे गेलं? बरं झालं आलास तू. आजची मीटिंग तू जरा सांभाळून घे प्लीज. काय झालंय का? अरे नाही रे, मनस्विनी, मल्हारची बायको, ती आपल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. प्रेग्नंट आहे, 7वा महिना आहे, काहीतरी कॉम्प्लिकेशन झालेत. मला आता तिथे असणं मस्त आहे आणि आधी इथे नाहीये रे. फॅन्टॅस्टिक. गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. कसली अपॉर्च्युनिटी? अरे, आधी तिथे नाहीये हेच बरं आहे.
मी तर म्हणतो तो वेळेवरती न पोहोचलेलाच बरं. अरे काय बोलतोयस तू? शी सिरियस? म्हणजे मला तिथे आत्ता असणं गरजेचं आहे. मी डॉक्टर दिवेकरांना ऑलरेडी बोलवून ठेवलेलं आहे, आधी इथे नाहीये. तू जरा शांत हो, एक्साइट होऊ नको आणि शांतपणे विचार कर. हे बघ, ह्या अशा नाजूक प्रसंगामध्ये जर का आधी तिकडे वेळेवरती पोहोचला नाही तर त्याच्यामध्ये आणि मीरामध्ये भांडण होईल, त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होईल. म्हणजे अनायसे आपल्याला जे हवंय तेच होईल ना. डॉक्टर दिवेकर काय म्हणाले? डॉक्टर अजून बाहेर यायचे, आम्ही वाट बघतोय. येस डॉक्टर दिवेकर. कशी आहे आता ती? कंडिशन खूपच क्रिटिकल आहे. बीपी खूपच फ्लक्च्युएट होतोय. मी IV थ्रू मेडिकेशन सुरू केलंय, पण जोपर्यंत औषधाचा काय परिणाम होतोय कळत नाही तोपर्यंत थांबवावंच लागेल. जोपर्यंत बीपी स्टेबल होत नाही तोपर्यंत कोणी काहीही करू शकत नाही. करेक्ट. वी हॅव टू वेट अँड वॉच. आपले सगळे प्रयत्न चालू आहेतच. डॉक्टर दिवेकर, तुम्हाला काहीही मदत लागली ना तर मला प्लीज सांगा. मी सगळं तुम्हाला अवेलेबल करून द्यायला तयार आहे, पण प्लीज या पेशंटला वाचवा. मीरा, आधी तू कुठे होतास? तुझी फ्लाईट कधीच लँड झाली, मी तुला फोन करते, मेसेज पाठवते, नॉट रिचेबल. कुठे होतास? कुठे तू? अगं माझा फोन नेमका बंद झाला होता आणि मी माझा चार्जर तिथे दिल्लीच्या हॉटेलमध्येच विसरलो. आधी म्हणून सिरियस आहे. काय म्हणजे? म्हणून सगळे जमले तिकडे. आधी म्हणू क्रिटिकल आहे. डॉक्टर अग्निहोत्री आत गेले, पण तू हसायला हवं होतंस. पण असं अचानक झालं कसं? कशामुळे? तुझ्या बायकोमुळे. त्या हसल्या अवस्थेत सुद्धा वाटेल तसं बोलली ती मनूला. अरे नाजूक आहे तब्येत त्या मुलीची, नाही झेपलं तिला. मधुरा, बाबा जे काही घडलं ते खरंच आहे ना, पण आय एम सॉरी, पण मला हे काहीच माहिती नव्हतं. मी ऑपरेशन थिएटर मधनं बाहेर आलो आणि मला मीराचा मेसेज मिळाला, म्हणून मी इथे डायरेक्ट आलो. पण मनू कशी आहे? मी मनूला बघतो. मधु, काय झालं रे? डॉक्टर, पेशंटचा जीव धोक्यात होता, म्हणून आम्ही बीपी थोडं स्टेबल झाल्यावर लगेच तिचं सिझेरियन केलं. माझ्याकडून मी पूर्ण प्रयत्न केला, पण आय एम सॉरी, इट वॉज अ स्टिल बॉर्न बेबी. बाळ पोटातच गेलं.